अबे तू काय घातलं? काय घातलं तू? चष्मा घातला तू, गॉगल. खेकड्याचा सार मस्त रेडी. तुम्ही बघू शकता काय कलर आलाय आणि काय तर्री आली आहे वरती. आपण जस्ट हलूया असं. हा हा हा. म्हणून गोड आणले. म्हणून आणले. गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि आज मी आणि बाबू आहोत घरी. वीकेंडला नेहमी सागर पण असतो, पण त्याचं महत्त्वाचं काम होतं सो त्याला ऑफिसला जावं लागलं. तर अजयचा पण आज सुट्टीचा दिवस आहे. तर आमचं ठरलं आहे की आपण डीमार्टमध्ये जाऊया, त्याला काहीतरी सामान घ्यायचं आहे. सो तो बोला की जाऊया का. म्हणजे ओके चल जाऊया. आणि आपलं सगळं घरातलं काम वगैरे पण आवरून झालेलं आहे. सो त्याच्यामुळे मग मी जायला रेडी झाले आणि बाबू पण जसे ते फ्रेश झालं आहे. बघा त्याला मी असं काही रेडी केलं आहे आणि मी अशी काही नॉर्मल रेडी झालेली आहे. आणि बाबू बघा हां हां. त्याला आता मी जास्त ब्लॉगमध्ये घेणार आहे, कारण की ना तो जेव्हा स्वतःचे ब्लॉग बघतो ना टी व्हीमध्ये तो खूप जास्त खुश होतो. हां सोनू काय आता पण त्याचाच ब्लॉग लावला आहे बघा. सोनू कोण आहे तिथे? तू आहे. तर आता अजय येतोय आणि मी त्याचीच वाट बघते. आम्ही दोघं असं रेडी झालेलो आहोत. तर बघू आता तो कधी येतो. तो आल्यानंतर आम्ही पटकन निघतो. सो बघू आता आजचा डे कसा जातोय आणि कसा स्पेंड होतोय ते. सागरला काय माहितीच नाही आम्ही कुठे आलो. थोडं त्याला फोन करून मी कळवते. चलू इथे इथे नाच रे मोरा, चारा खा, पाणी पी, भरडून जा. कर इथे इथे नाच रे मोरा कर. इथे इथे नाच रे मोरा कर. इथे इथे नाच रे मोरा, चारा खा, पाणी पी, भरडून जा. कर ना. इथे इथे नाच रे मोरा, चारा खा. लहानपणी त्याला मी खूप असं शिकवायचे, तर त्याच्या लक्षात राहिले अजून पण. तनू गिव मी हँडशेक. एका हाताने दे. गिव मी हँडशेक. ये माझे सोनन. हे लिपस्टिकचा डाग उठला मम्माचा. A few moments later. अजय इथे आलेला आहे आणि मम्मीने बनवलं होतं आज इडली आणि डोसा. तो इथे घेऊन आलाय. तर आता आम्ही ते खाऊन घेतो. बाबू पण खातो. अवे स्ट्रेट युअर लेग. तर आता मी खाऊन घेतो आणि निघतो पटकनी. A few moments later. सनू कुठे चालला? झालो आम्ही डीमार्ट मध्ये. तर आम्ही आता सेक्शन मध्ये आणि बाबू बघा इथे नेहमीप्रमाणे इथे बसलाय. सनू काय घेतलं तू? तर अजय इथे बघतोय काय ते मास्क काढ. तर आम्ही असं काही एवढं सामान घेतलंय आणि आम्ही आहोत ह्या सेक्शनमध्ये. आता ह्या सेक्शनमध्ये बघू काय घेतो. इथे आज गर्दी एवढी दिसत नाही आहे. इथे मी आहे. सनू काय आहे ते? तू लावतो का चेहऱ्याला मास्क? फेस मास्क आहे तो लावतो तू? छान कलेक्शन आहे पॅन्ट्सचं. आमचा हिरो बघा. अबे तू काय घातलं? काय घातलं तू? चष्मा घातला तू, गॉगल घातला. इथे अजय बघतोय चष्मा झाला. सनू घाल चष्मा घाल. काय करू? तिथे ठेवू? तुला नाही आवडला? तर घाल ना. कोणाला घालू? त्याला बघ ना घालून.
ए ते गाणं आहे ना, आप्पाचा विषय हाड आहे. बाबूला हा चष्मा घेतलाय, त्याच्यामध्ये तो खूप क्यूट दिसतोय आणि त्याचा जो लेबल आहे तो आहे ना आम्ही असं घुसवला होता. अजय परत घाल याला, त्याच्या कॅपच्या आतमध्ये घुसवला होता त्याचा लेबल. मागाशी जी साईज बघितली होती ना ती ना मोठी होती, आता ही त्याची ना छोटी साईज आहे. बघ इथे अरे वा, शा शा शा. त्याचा लेबल बघा कुठे घुसवलाय. चला अविर हाय कर. चला तर जातो दुसऱ्या सेक्शनमध्ये. इथे क्लोजच्या सेक्शनमध्ये आमचं झालं आहे फिरून, तर आम्ही जातो दुसऱ्या सेक्शनमध्ये. 1 hour later. गाईज आम्ही आलो आता जस्ट घरी. अगं असं नाही बाळा, असं नाही. आणि बघा हिचा तुम्हाला खूप दिवसांनी ना एक व्यक्ती ब्लॉग मध्ये दिसत असेल, तिकडे आहे. जाडे रे. मम्मी जरा हाय बोल. कोणाला हिला देतो? हे मम्मी जरा हाय बोल. हाय. आहे खूप दिवसांनी माझ्या घरी आणि आता मागून हे काय आहे? सागर पण येतोय कारण मला आज तो एक एक ऑफिसचा स्पेशल stall लागला. डिश बनवणार आहे मम्मी. काय बनवणार आहेस मम्मी? खेकड्याचं कालवण. A few moments later. ती बोलली लालवाले नाही आहे आणि लालवाले आता नाही आहे, तिने साफ करून दिले. तर गाईज आम्ही ना आज स्पेशली खेकडे आणलेत मम्मीच्या हाताचं खायला. खूप मस्त बनवते ती खेकड्याचं कालवण. भरपूर दिवसापासून मला खायचं होतं. सो फायनली मी आज आली आहे घरी आणि आम्ही आणलेत खेकडे. काय बोलतो? बरोबर साफ केलं. हे फेकून द्यायचं. गाईज अशा प्रकारे मी खेकडे घेऊन आलेली आहे. ॲक्च्युली हवे होते लाल पण नाही भेटले, मार्केटमध्ये नाही आले तर काकी बोलल्या. सो आम्ही असे खेकडे आणले. तर आता पटकन याची आपण रेसिपी करून घेऊयात, मम्मी बनवेल. तर आता मी पण थोडं मम्मीला मदत करते, म्हणजे कसं एकदम क्विक होईल आपला सार खेकड्याचा सार क्विक होईल. तर पटापट आपण आता स्टार्ट करूया. A few moments later. हे काय माझ्या जांग्या काढतेस का? ह्याचं मिक्सरला बारीक करायचं. हे बघ डागे. तिने का हे मारून दिलंय ना? हां, मारून दिला म्हणजे जिवंत होते का हां. हे? काय खेकडे ना कसं आहे? 700 बोलत होती, मग 400 ला आणले. 300 बोलायचं. तर गाईज तुम्हाला मागून मिक्सरचा आवाज येत असेल कारण की मम्मी आहे ना त्याच्यावर खेकड्याच्या नांग्या बारीक करते. मसाला वगैरे मी तिला बारीक करून दिला आणि इथे अजून मस्त कॉफी बनवली आहे. सो आता आपण कॉफी पिऊया. आणि ते बाबू बघा मस्त त्याचा पॉपकॉर्न खात बसलाय एकदम आरामात. आणि हा पण इथे पॉपकॉर्न खात बसलाय. काय झालं सुनू? मम्मा मम्मा. सुरू कोण आहे? तर आता इथे आपले सगळे खेकडे वगैरे साफ झालेत आणि त्याच्यानंतरला आहे ना इथे मसाला पण बारीक झालेत आणि आपल्या इथे खेकड्याच्या नांग्या पण बारीक झाल्यात. किचन थोडंसं तुम्हाला ना इथे मेसी वाटेल पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते इग्नोर करा. हा 4 टाकू. टाक अजून बस असं ते? तर्री दिसायला पाहिजे. हां बस. अजून एक टाकू का? नाही बस झाला. इथे टाकलेला आहे कांदा टमाटा फोडणीला. तर आता मी हलवते. अद्रक लसूणची पेस्ट ह्याच्यात आपण आता ॲड करूया. आणि हे सगळे गरम मसाले मी घरात केले. ओके, हे सगळे गरम मसाले आहेत ते मम्मीने घरात बनवलेत. मस्त. आणि थोडी कसुरी मेथी. ओके, कसुरी मेथी. थोडे हिंग. ओके, हिंग. आता हे सगळे मसाले काय? हळद. धना जिरा पावडर आणि गरम मसाला. पण ऍड करतोय चटणी टाक ना. 2
3 नंतर बघेल मी 4. त्याला आपण हे मिक्स करूया मस्त परत एकदा. मीठ. तर आपण ऍड करूया आपण हे बारीक केलेल्या नांग्याच बोलतात ना. हे मस्त आपण एकजीव करूया. तर आपण ऍड करूया मसाला. बघू शकता इथे मस्त आपल्याला मसाल्याला तर्री सुटलेली आहे. तर आता मम्मीने ह्याच्यामध्ये खेकडे ऍड करते. तर वरून परत तेल टाकू का? नको, गरज नाही आहे, त्याला आपोआप तरी सुटेल. नंतर मग पाणी टाका जरा. बापरे, हे बघा कसं हलतंय, तुम्हाला दिसतंय का? हे बघा अजून पण हे पण हलतंय. हे पण हलत होतं. त्याच्या नांग्या हलताय. A few moments later. तर गाईस तुम्ही बघू शकता काय भारी दिसत आहेत खेकडे. एक नंबर आणि भारी तर्री सुटले याला. चला आता आपण ह्याच्यामध्ये ना मस्तपैकी पाणी ऍड करूया आणि मम्मी आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करेल. तर गाईस तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. मस्त तर्री सुटले. तर आता ह्याला मस्त झाकण लावून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटं शिजून घेऊया. A few moments later. कोण आलं? तर फायनली सागर आलेला आहे आणि इथे आम्ही लावलेला आहे भारतीचा ब्लॉग. तिची डिलिव्हरी झालेली आहे. सो डिलिव्हरी ब्लॉग आम्ही बघतोय. त्याचं बघा सुरू झालं. कोण आला? कशात सांगा? तर काय हागायला बसलाय का? आइए पधारिए टप्पू के पापा. सॉरी, अगं तुला काय कडीच लाव ना. आता कोण येणार आहे? कडी लाव. अरे कशाला? ए, ये ना. तेव्हा काय? ये ना. आणू की? ये क्या लाया तुमने? व्हाट इज इट? गुलाबजाम कोण आणले? गुलाबजाम आणि ग्राईप वॉटर. लो तेच बोला तिचा वीक पॉइंट आणला. आता एका दिवसात संपू. गुड न्यूज माहिती की नाही? थँक्यू मंडा, आभारी आहे. आता किती दिवसात संपणार आहे बावला इथे बघ. त्या आजच्या सांगते. ते का आणलं तरी विचारलं नाही मला. गुड न्यूज आहे काहीतरी म्हणून गोड आणले मी. काय आहे? good news? काय? मी pregnant आहे. हा म्हणून आणले ते गुड आणले. खरंच? कितवा महिना? तुला सांगितलं नाही. अरे छान. खरंच सांगा ना. खरं काय? हा. कितवा का? सांगा ना खरं. हा? बरं झालं. इतनी खुशी मुझे आज तक. खरंच सांगा. हो क्या उसका दिख रहा था. नाही. हिला तर नुसती मागेच लागले ते पोरगी काय त्याचं काय हिला तर काय बोलायचं. A few moments later. तर गाईज हिअर इट इज. आपलं खेकड्याचा सार मस्त रेडी. तुम्ही बघू शकता काय कलर आलाय आणि काय तर्री आली आहे वरती. आपण जस्ट हलूया असं. हा 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 पातळच ठेवलंय कारण भाकरीसोबत चुरून खायचंय त्याच्यामुळे. आणि खेकडे पण एकदम भारी दिसत आहेत. एकदम छान वाटत आहे. चला तर आता आपण मस्तपैकी जेवायला बसूया. मग टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कसं झालं. A few moments later. इथे असं ताट बनवून रेडी आहे. तर मम्मीने काय काय बनवलंय? मुगाची भाजी, खेकड्याचा रस्सा, बेसनचा पोळा, भाकरी, भात आणि इथे सलाड जे अर्ध बाबूने संपून टाकले. सगळी काकडी त्याने खाल्ली आणि इथे पण तो आता परत आलाय. सो प्लीज तुम्ही टेस्ट करून सांगा. मी तर ऑलरेडी खाल्लंय मम्मीच्या हाताचं. सागर पहिल्यांदा. हा किती वेळ खाल्ले तिने? मग खाल्लंस का? नाही
तर सागर पहिल्यांदाच खाणार आहे सर्व खेकडे. तोडायला वेळ लागेल म्हणून मी रस्सा खातो. तू चमच्याने तर सार्प रस्सा पिऊन बघ, मग तुला टेस्ट समजेल. चांगलं आहे ना. काढून मस्त आलं. मी विचारलं तिला मसाले किती टाकले, झणझणीत झाल्या पण मस्त आलं. अजून टाकल्या 5.5 चमचे. भारी झाले ना. चलो तर आता मी पण जेवण घेते, कारण की बाबा, आता आम्हाला सांगशील. निघायचंय घरी, त्याच्यामुळे मी जेवण घेते. मग आपण खाली बस, भेटू. खाली बस. 1 hour later. ते खोल. अरे वा. तर काय झालं, आम्ही घरी आता मस्त फ्रेशअप वगैरे होऊन झोपून घेऊ. सो हेच असं होता आजचा डे जो तुम्ही बघितलात. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. अरे बाय कर, इकडे बघून कर.